आता महावितरणच्या भोंगळ कारभाराची बातमी। यवतमाळच्या कोपरा गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात वीज कनेक्शन नसतानाही त्याला महावितरणने 26,000 रुपयांचं बिल पाठवण्याचा प्रताप केलाय। राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या जिल्ह्यातच महावितरणचे असे अफलातून प्रताप उजेडात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होते। हे आहेत यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कोपरा गावचे शेतकरी अंबादास खापरकर। अंबादास यांच्याकडे 2 एकर कोरडवाहू शेती आहे। कोरडवाहू शेतीत उत्पन्न घेता येत नसल्याने अंबादास रब्बी हंगामाच्या वेळी इतर ठिकाणी मजुरी करतात। त्यातून अंबादास यांनी शेतात बोरवेल खोदली। बोरवेलच्या पाण्याद्वारे शेती ओलिताची होऊन चांगलं उत्पन्न घेता येईल म्हणून अंबादास यांनी महावितरणकडे 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 रोजी वीज कनेक्शनसाठी अर्ज केला। महावितरणकडे डिमांड रक्कम देखील भरली, मात्र वीज जोडणीसाठी 5 खांब लागतील असं कारण सांगून 5 वर्षात अंबादास यांना डिमांड भरूनही वीज कनेक्शन मिळालं नाही। मात्र विना वीज कनेक्शनचे 26,000चं बिल मात्र अंबादास यांच्या हाती पडलं। आसपासच्या शेजार रोडवर पुरा लागलं नाही म्हणून आपण बोर मारला। ते लाईन नसल्यामुळे कोटेशन भरला। आपण कोटेशन भरून आपण ऑफिसला गेलतो। ऑफिसला तुमचं कोटेशन याचंच आहे म्हणे। 2015पर्यंत गेलो आपण, 16मध्ये काही गेलो नाही, कारण चक्रा मारू कंटाळलो आपण। तर मग त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असल्यामुळे बिल आल्यानंतर आपल्याला माहीत झालं माझ्या शेतामध्ये लाईन नसून बिल मला आलं। महावितरणचा अजब कारभार कळताच अंबादास यांना प्रचंड मानसिक त्रास झाला। या प्रकरणी महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली असता सिस्टीम मधून चूक झाल्याचं त्यांनी मान्य केलं। चौकशीत असं उघडीस आलं की सरळ यांच्या नावाने बिल आलेलं आहे। तोपर्यंत आम्हालाही माहीत नव्हते की या शेतकऱ्याच्या नावाने बिल चालू झालेलं आहे किंवा आम्ही फक्त चौकशी केली की यांचं आजपर्यंत कनेक्शन का नाही लागलं बा म्हणून। सिस्टीमची मिस्टेक किंवा मग ज्यावेळेस ते लाईव्ह करत होतो आम्ही कनेक्शन वगैरे, त्यावेळेस ते बाय मिस्टेकन झालेली केस आहे। तर ते 5 पोलचं काम आम्ही करून दिलं आणि बिल जे आहे ते बिल रिवाईज करून त्यांना पहिलेपासून बिल सुरू करू ज्या दिवशी कनेक्शन लागेल। वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार याआधी देखील अनेकदा चव्हाट्यावर आलाय। वीज ग्राहकांना वेळेवर बिल न देणं, चुकीचं बिल देऊन ग्राहकांना मनस्ताप पोचवणं असे प्रकार अनेकदा घडलेत। मात्र कुणाचंही वचक दोषींवर नसल्यानं सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांची नाहक ससे होलपट होते। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।